27th, philosopher Sant Shri Dhaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. हिमा दास या मुलीने कधीही शूजच घातले नव्हते आणि ती स्प्रिंटर होती, आदिवासी मुलगी. कुठे न शूज घालताना तिला पळताना पाहून आदिदासला वाटलं की आपण काहीतरी करावं. शी हॅड द ॲबिलिटी. आदिदासला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांच्या एफर्ट्समधनं ती आता ॲडिडासची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे शूजची. एवढी मोठी लक मुवमेंट आली कारण तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. तिच्यासारख्या कित्येक मुली रानामध्ये विदाऊट शूज पळत असतील, पण त्यांच्या आयुष्यात अशा तिन्ही एकत्र न आल्यामुळे या गोष्टी झाल्या नाही. सो इट इज ट्रिपल आर ऑफ लक असं म्हणतात की ऑपॉर्च्युनिटी इज अ रिसिव्हर, ॲबिलिटी टू रिसीव्ह ऑपॉर्च्युनिटी इज अ रिअलायझर अँड एफर्ट टू युटिलाइज द ऑपॉर्च्युनिटी इज अ रिॲक्टर. जेव्हा रिसिव्हर, रिअलायझर, रिॲक्टर हे तिन्ही एकत्र येतात त्यावेळेला लक मोमेंट हॅपन्स ऑर डज नॉट हॅपन्स. मला असं फार कटकट वाटे की इथून घरातून रुबी हॉलला पोचायला रोज 35-40 मिनटं जातात, ट्रॅफिक लागतो, अमुक लागतो म्हणून. पण ॲज अपॉर्च्युनिटी ऑर लक वूड हॅव इट, हे आमचं इथे रुबी हॉल आहे, या बाजूचं चित्र, 3rd फ्लोअर कॅन्टीन आणि समोर मेट्रो स्टेशन आलं आहे. आता मी कदाचित युनिव्हर्सिटीला बसलो तर 12-1 मिनटामध्ये रुबी हॉलमध्ये पोचू शकेन इन अ बिझी टाईम. सो दिस इज ऑल, माझं कर्म काय शून्य, अच्छा अपॉर्च्युनिटी काय शून्य. पण अशा गोष्टी होतात मग त्याच्यातून आपण लकबद्दल विचार करायला लागतो. आता ह्या लोकांचं बघा ना की खूप प्रयत्न केले शिडीवर चढायचा, पण विमान निघून गेले, म्हणजे त्यांचं अपॉर्च्युनिटी नाही राहिली त्यांच्या आयुष्यामध्ये. मग त्यामुळे तर असे विचार सुरू होतात की आपण लक इम्प्रूव्ह करू शकतो का, म्हणजे लकला आपल्या बाजूने आपण वळवू शकतो का. मग इट इज बिकॉज वी हॅव द डिझायर टू सक्सीड, वी वॉन्ट टू अवॉइड फेल्युअर्स. आणि एक प्रकारचा सायकोलॉजिकल वीकनेस असतो की नको बाबा फेल्युअर, आपण मुलांना ह्यांना त्यांना खरीच सक्सेस देऊ. द अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ इन 23 hours 59 minutes and 56 seconds एव्हरी डे. एवढा जर आपण विचार केला, एकच वाक्य, अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ 23 hours 59 minutes and 56 seconds. इट इज इनफ टू टेल यू की देर इज अ सुपर पॉवर. समबडी हॅज डिझाईन्ड इट. त्याच्याशिवाय ते आपोआप कसं फिरत राहील ते तसंच नुसतं. सो एवढं जर सुपर पॉवर समजणं सोपं असेल, पण त्या सुपर पॉवरनी तुम्हाला असं कधीच सांगितलं की माझी पूजा कर, मी फार बॉस आहे, तू मला केलं नाही तर मी तुला पनिश करेन, असं कधीच म्हणत नाही तो. सो व्हाय थिंक की आपण मागून घेऊ ह्याची जरुरी आहे का, ह्याचा आपण विचार करू शकतो. लोक असं पण लक इम्प्रूव्ह करायला लोकांना सांगतात काय, पूरी शिद्दत से तुम कोशिश करो, ही पूरी कायनात तुम्हारे सामने साथ खडी हो जाते. असे शाहरुख खाननी डायलॉग मारला ते आपल्याला एकदम बरं वाटायला लागतं. आपणही शाहरुख खानच्या मोल्डमध्ये जातो आणि पलट असं तो म्हणत असतो आणि आपण बघ आता पलटेल, उद्या पलटेल. पण माझ्या मनात असं येतं की समजा 4 शाहरुख खान आहेत आणि ते सगळ्यांनी शिद्दतचे प्रयत्न केले, तर ही काजोल कोणासाठी पलटेल. कुठला तरी थर्ड फॅक्टर त्याच्या, म्हणजे परीक्षेच्या एक्झाममध्ये सगळ्या स्टुडंट्सनी चांगलं काम केलं, परीक्षा एकालाच फर्स्ट नंबर येणार आहे ना, असं इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्यामुळे हे असे काही उगाचच आपल्या डोक्यात घातले जातात. त्यामुळे तर फायनली वळवून घेण्याचं जे आहे ना ते सगळं फेथवरती चालतं. आपल्या बाजूने वळवून खूप प्रयत्न करू, शिद्दतचे प्रार्थना करू असं आपण म्हणतो त्याच्यासाठी. पण ऑल फेथ्स इफ यू सी हॅव टू बी ब्लाइंड. नो फेथ इज, डोळस फेथ असू शकत नाही. तुम्ही डोळे उघडले की फेथ डळमळायला लागते असं बघायला गेलं तर. आणि मग अशी एक इट हॅपन्ड इन फ्लड्स, ही खूप जुनी गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मला ती सांगायलाच आवडते. की पूर येतो एका गावामध्ये आणि एक माणूस खूप देवावरती विश्वास असलेला आहे. तो म्हणतो नाही, मला माझा देव वाचवेल, माझा देव वाचेल. पाणी भरत चालले, लोक पडले, तिकडनं हलवलेत, बोटी येत आहेत, लोकांना तिकडनं घेऊन जात आहेत. हा छपरावरती जाऊन बसलाय, पाणी भरत आहे. लोक म्हणतात अरे ये, एक बोटवाला येऊन तो की चल मी सोडवायला आलो तुला. तो म्हणलं माझा देव मला वाचवेल. शेवटी बुडतो आणि मरतो आणि स्वर्गात का नरक जातो, स्वर्गामध्ये. देवावरती रागवतो. तो म्हणतो इतकी वर्ष शिद्दतची तुझी पूजा केली, अमुक केली आणि तू मला का वाचवलं नाही. देव म्हणला अरे तो नावाडी पाठवला होता ना तुझ्याकडे,
तो नावाडी तुला मीच पाठवला होता वाचण्यासाठी. सो इट इज अ क्वेश्चन ऑफ परसिविंग. रिसिव्हर मग अशी आपण म्हटलं की ते तुमची अपॉर्च्युनिटी काय आहे हे परसिव्ह करण्याचं तुम्हाला क्षण यायला पाहिजे, नक्की ब्लाइंड फेथ तुमचा असायला पाहिजे. आणि हे आपण सर्व करतो की लहान मुलांना लहानपणापासून शिकवतो की परीक्षेला जायच्या वेळेला नमस्कार करून जा. ही पद्धत मला खरं डेंजर वाटते एकदम, की तुम्ही मुलांमध्ये विकनेस इंट्रोड्यूस करता आहात. तुम्ही रोज त्याला नमस्कार करायला लावा किंवा कधीच परीक्षेला वेगळा नमस्कार करायला लावू नका असं मला वाटतं. कारण की तसं ते मुलाला बघून कुत्रासुद्धा शिकलं आहे, तसं आपल्याला बघून मुलं पण सर तुमचं लेक्चर त्याच्यावरच झालं आता. तर हे कोरड्या पाटीवरती लिहिण्याचं करावं का नाही, आपण याच्याबद्दल बरेच वाद आहेत. एक्सपर्ट लोक असे म्हणतात की 12वीपर्यंत काहीच नसावं. धर्म रिलिजन हा 12वी नंतर इंट्रोड्यूस केला जावं, जेव्हा त्यांना 16-17 वर्षावी काही थोडंसं मन तयार होतं त्यावेळेला. पण एनिवे तो आजचा विषय नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, तो इतकी तयारी करून दोन्ही टीम्स खेळत आहेत, त्या मागच्या माणसाला बॉलला किक मारायची होती. आता करणार काय, इट्स अ बॅड लक मोमेंट. किंवा आता ही मुलगी इतकी तयारी केली की जिम्नॅस्ट तयार आहे, आता ती पडणार आहे त्या पोल वॉल्टवरती, त्यावेळेला तिचा हात सटकेल का, दोन्ही हात बरोबर पडतील का, याला कोण कंट्रोल करू शकतं, नाही करू शकतं. देर इज ऑलवेज इन द लक मोमेंट समथिंग विच इज बियॉन्ड यू. त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही प्रयत्न करायचे का? माझ्या मते नाही. तुम्ही सोडून द्यावं ना, जो ठरवतो तो ठरवेल कदाचित. सो कॅन प्रॉबॅबिलिटी बी इम्प्रूव्ड. मग कशामुळे ही प्रॉबॅबिलिटी इम्प्रूव्ह होईल? बाय बिईंग ऑब्जेक्टिव्ह, बाय पुटिंग इन ह्युमन एफर्ट्स, बाय स्टडी अँड होमवर्क. जसं रे क्रोर मगाशी म्हणाला, की लक इज अ डिव्हिडंट स्वेट अँड एपिसोड्स ऑफ लक मुवमेंट इम्प्रूव्ह विथ एफर्ट्स. अपॉर्च्युनिटी अँड ॲबिलिटी हे तुमच्या आउट ऑफ कंट्रोल आहे, ते तुमच्या हातात नाही आहेत. तुमच्या हातात काय, फक्त एफर्ट्स आहेत. सो दॅट यू हॅव टू कीप डुईंग. हे समजायला काही ह्या इंटेलेक्च्युअल ऑडियन्सला प्रॉब्लेम नसावा. इंडिया आज असा आहे, तुम्ही जर SC असाल तर 5 रुपयाचं तिकीट, ST असेल 10 रुपये, OBC 80 रुपये, सामान्य वर्गाला 100 रुपयाचं तिकीट. पण तुम्ही नेता झालात तर VIP एन्क्लोजर आणि फ्री तिकडनं पॅसेंजर राईट साईडला. तसं बाकी काही करायच्या ऐवजी नेताच व्हावं, त्यामुळे मग तुम्हाला फ्री पॅसेज मिळू शकतं असं म्हणून. एफर्ट्स करायचे तर नेता होण्याचा प्रयत्न करावे.